आजच्या काळात फॅशन प्रमोशन म्हणजे नेमकं काय? डिझाईन इज व्हॉट यू क्रिएट विथ पॅशन. येस. सो ते लोकांना दिसायलाही हवं, त्यासाठी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या माध्यमं आहेतच आता, डिजिटल मार्केटिंग, बरोबर. AI. सो आता तुम्हाला काय ना, तुम्ही जे काही करताय ते लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. की तुम्हाला काय वाटतं की SB फॅशनलाच का निवडलं पाहिजे? मीन्स मार्केटमध्ये इतरही फॅशन इन्स्टिट्यूट आहेत. की फॅशन डिझायनिंग आहे तर मला स्टिचिंग पार्ट आवडत नाही, मला स्केचिंग आवडत नाही. सो मला असं वाटतं बेसिक थिंग्स आहेत की स्केचिंग तुम्हाला आलंच पाहिजे, स्टिचिंग तुम्हाला आलंच पाहिजे, तुमचं करिअर मंत्र काय आहे? आणि तुमची स्किल बोलली पाहिजे ना. डिग्री सर्टिफिकेशन तर ते एका फोल्डरमध्ये बंद असतात. म्हणजे आमच्याकडे प्रॅक्टिकल सेशन्स खूप जास्त होतात. आणि आणखी एक कमिटमेंट काय की तुम्ही 100% परफेक्ट होईपर्यंत आमच्याशी कनेक्ट राहू शकता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डिजी टॉक. तर मंडळी, आज आपण खूप इंटरेस्टिंग अशा विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो इंटरेस्टिंग विषय असा आहे फॅशन. तर फॅशन हा नेहमीच लोकांचा आवडता विषय आहे. तर मला असं वाटतं की थोडाही वेळ न घालवता आजच्या चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं आमच्या डिजी टॉक मध्ये. तर मॅम, साधारणतः मी माझ्या पहिल्या प्रश्नाची सुरुवात अशीच करेन की तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल आणि SB फॅशन इन्स्टिट्यूटची सुरुवात कशी झाली याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगावं. नक्कीच मला सांगायला आवडेल मॅम. मी स्वप्ना भालेराव. अगदी फॅशन डिझायनिंग याचं जास्त नॉलेज नव्हतं, पण फॅशन डिझायनिंग जेव्हा मी फॅशन डिझायनिंगला डिप्लोमाला आफ्टर 10th नंतरच ऍडमिशन घेतलं. आणि 10th नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर आपण आता बघतोय मुली जेवढ्या कन्फ्यूज असतात की आफ्टर 10th काय. सो तेव्हा मी तेवढीच कन्फ्यूज होते. डिप्लोमाला ऍडमिशन घेताना पूर्वी असे असायचे DDGM वगैरे असे पॉलिटेक्निकमध्ये कोर्सेस असायचे. सो इंजिनिअरिंग वगैरे या साईडला जाण्यासाठी मी काय केलं, तिथे कॅम्पला फॉर्म भरला आणि पॉलिटेक्निकला माझं ऍडमिशन झालं. सो तिथे माझं DDGMला ऍडमिशन झालं फॅशन डिझायनिंग मध्ये. आणि नंतर मला असं म्हणजे मैत्रिणींकडून वगैरे सांगण्यात आलं की आता तू फॅशन डिझायनिंगला ऍडमिशन घे, नंतर तू चेंज करू शकते. सो मीही त्या गोंधळात जसं जसं मला डिरेक्शन्स मिळत गेल्या तसं मी पुढे जात गेले. सो मी फॅशन डिझायनिंगला ऍडमिशन घेतलं आणि नंतर मग मला बऱ्याच गोष्टी क्लिअरच नव्हत्या. सो नंतर हळूहळू मला फॅशन डिझायनिंगचा वे मिळत गेला आणि आज जे काही आहे फॅशन डिझायनिंग, आपलं जे SB फॅशन इन्स्टिट्यूट ब्रँड आहे ते आज एक नव्याने उदयास आलं. की अगदी मला म्हणजे सुरुवातीलाच मला सगळ्या गोष्टी क्लिअर नव्हत्या. मी करत गेले आणि मला रस्ता सापडत अनुभवात. येस. सो मेन ऑब्जेक्ट काय होतं, मी जशी कन्फ्यूज होते माझ्या लाईफमध्ये आफ्टर 10th नंतर की आता काय पुढे. सो मी मुलींना आता ते डिरेक्शन देते की तुम्ही स्वप्न बघा, त्यांना पंख द्या, त्याला दिशा आम्ही SB फॅशन इन्स्टिट्यूट थ्रू देता येईल आम्हाला. आणि तुम्ही आधीच क्रिस्टल क्लिअर राहा की फॅशन डिझायनिंग और काही तुम्हाला जे काही करिअर करायचंय ते 10th मध्ये तुमचं ऍटलिस्ट क्लिअर असावं की मला या वेला जायचंय. सो त्यानंतर तुम्ही तुमच्या डिरेक्शनला जाऊ शकता आणि नक्की तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. सो फॅशन डिझायनिंगला माझं जसं ऍडमिशन झालं तसं मी त्यात करत राहिले. म्हणजे फॅशन डिझायनिंग मध्येच नाही, अगदी कुठल्याही करिअरमध्ये कन्सिस्टन्सी महत्वाची असते. आणि फॅशन डिझायनिंग म्हणाल तर हार्डवर्क प्लस क्रिएटिव्हिटी याचं जे मिश्रण आहे ते असतं फॅशन डिझायनिंग. आणि फॅशन डिझायनिंग करताना मला खूप नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यात एकच कळालं की मुलींसाठी हा बेस्ट पर्याय आहे फॅशन डिझायनिंग, की आफ्टर मॅरेज ते त्यांचं करिअर छान हँडल करू शकतात. आणि फॅशन डिझायनिंग मध्ये आता आपलं एक मिशन आहे की ज्या मुली डिस्ट्रॅक्ट असतात, त्यांना डिरेक्शन्स नसतात आफ्टर 10th आफ्टर 12th मॅरेज नंतर, त्यांना आता काय करावं ह्या गोष्टी क्लिअर नसतात, त्यांना आपण डिरेक्शन देऊया. हे आमचं मेन मिशन आहे SB फॅशन इन्स्टिट्यूटचं. आणि त्यावर मी लॉंग लास्टिंग कार्यरत राहील. अरे वा, खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. तर मॅम, माझा दुसरा प्रश्न असा राहील की आजच्या काळात फॅशन प्रमोशन म्हणजे नेमकं काय? फॅशन प्रमोशन, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली फॅशन प्रमोशन म्हणजे ऍडव्हर्टायझिंग नाहीये.
फॅशन प्रमोशन म्हणजे की स्टोरी टेलिंग, तुमचं डिजिटल कनेक्शन्स. आपण बघत असू, पूर्वी काय होत होतं ना, जस्ट दुकानासमोर, शॉप समोर जे होर्डिंग्स असायचे, दॅट इज ओनली ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन असं होत होतं. पण आता काय आहे ना, तुमचं लाईव्ह शॉप म्हणजे तुमचं इंस्टाग्राम आहे. बरोबर. सो तिथे तुमचं प्रमोशन होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि तुम्ही काय बिहाइंड सीन्स, म्हणजे मी नेहमी मुलींना सांगते की डिझाईन इज नॉट जस्ट व्हॉट यू सी, डिझाईन इज व्हॉट यू क्रिएट विथ पॅशन. सो ते लोकांना दिसायलाही हवं. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या माध्यमं आहेतच आता, डिजिटल मार्केटिंग, AI. सो आता तुम्हाला काय ना, तुम्ही जे काही करताय ते लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि फॅशन प्रमोशन एक तेच आहे की तुमचा एक विश्वास बिल्ड होतो, कॉन्फिडन्स बिल्ड होतो, रिलेशन्स मेंटेन होतात, आणि लोकांना काय तुम्ही करताय ऍक्च्युअल. आता तुम्ही एक बघितलं असेल, नान्सी तॅगीचंच एक्झाम्पल खूप छान आहे, खूप लेटेस्ट. तिने अगदी सुरुवातीपासून मशीन वगैरे चालवून ते जे काही तिने बिहाइंड सीन्स दाखवले. म्हणून मी SBFIच्याच नाही, सगळ्याच मुलींना सांगेल की तुम्ही जे काही करताय ना, ते सीन्स तुम्ही लोकांना दाखवा. म्हणजे कॉन्टेंट तुमचं प्रॉपर असायला हवा, मग तुमचं प्रमोशन ऑटोमॅटिक होईल. आणि मेन काय होतं ना, काही गोष्टी आपण म्हणजे असतात ना की बनवून वगैरे दाखवल्या की ते वेगळा इम्पॅक्ट पडतो. पण रियालिटी इज द बेस्ट पार्ट ऑफ प्रमोशन, की ते लोकांच्या मनाला कनेक्ट होतं. आणि मेन प्रमोशन काय आहे की समोरच्याला ते पटणं, त्या गोष्टी लवकर अटॅच होणं. सो फॅशन प्रमोशन खूप मस्ट आहे आणि तुम्ही ते करत राहिला पाहिजे. तुमच्या जे काही तुम्ही प्रोडक्ट सेल करायचे, तुमची सर्व्हिस सेल करायची आहे, सो तो एक बेस्ट वे आहे. तुम्ही ऍट ए टाइम खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटलं तर की तुम्ही लोकांना रिअल दिसता, जे आहात ते दिसतं. म्हणजे तुम्ही बघत असाल, क्लायंट कस्टमर बेस जो आहे ना, तो आता खूप अपडेटेड आहे, खूप जास्त. सो यू हॅव टू बी अपडेटेड. येस. सो फॅशन प्रमोशन गरजेचंच आहे. खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. मीन्स नक्कीच आमच्या ऑडियन्सला कळलं असेल की फॅशन प्रमोशन एक्झॅक्टली काय. तर मॅम यावरच माझा तिसरा प्रश्न असा राहील. तर मॅम प्रश्न असा आहे की एखाद्या फॅशन ब्रँडसाठी प्रमोशन इतकं का महत्वाचं आहे? फॅशन डिझायनिंग किंवा फॅशन ब्रँड म्हणजे ऍक्च्युली प्रमोशन हे सगळ्याच फील्डसाठी, सगळ्याच ब्रँडसाठी खूप मस्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पण फॅशन डिझायनिंगचं म्हणाल तर मी म्हणेल प्रत्येकाला, फॅशन डिझायनिंगच्या स्टुडंट्सला, की तुम्ही जे डिझायनिंग करता, डिझायनिंग इज युअर स्किल्स. बरोबर. डिझायनिंग ही तुमची कला आहे, पण ते डिझायनिंगचं प्रमोट करणं हाच तुमचा मेन बिझनेस आहे. बरोबर. सो त्यामुळे बिझनेसला ब्रँडिंग खूप महत्वाचं आहे. कस्टमर एंगेजमेंट तुम्ही बघत असाल, आजकालचा प्रत्येक कस्टमर काहीही सर्च करायचं असेल तर तो अगोदर मोबाईलवर असतो, इंस्टाग्राम, युट्यूब और गुगल, सगळ्याच गोष्टी. सो आणि AI मुळे तर आपण बघतोच आहे की त्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती होऊन जातात. सो त्यांना, आणि मेन की फॅशन डिझायनिंग तुमचा ब्रँड आहे, तो ब्रँड तुम्ही अगदी 4-5 लोकांपर्यंत सीमित न ठेवता, तुमच्या रूम मध्ये सीमित न ठेवता, तो वर्ल्ड वाईड तुम्हाला स्प्रेड करायचा आहे. सो प्रमोशन, त्यामुळे प्रत्येक ब्रँडला एका पीक पॉइंटला नेण्यासाठी प्रमोशन खूप मस्ट आहे. आणि त्यामुळे फॅशन डिझायनर्स किंवा कुठलाही तुम्ही ब्रँड्स ओपन करताय तर ब्रँडला प्रमोशन करणं, आणि मेन की आता डिजिटलायझेशन झाल्यामुळे डिजिटल प्रमोशन खूप मस्ट आहे. बरोबर, खूप महत्वाचं आहे. सो म्हणून डिझायनिंग तुमची कला आहे. डिझायनिंग करणं किंवा तुम्ही जे काही प्रोडक्ट बनवताय ती तुमची कला होते, पण त्याचं मेन प्रमोशन बेस्ट डिरेक्शनने, परफेक्ट डिरेक्शनने झालं तर तुम्हाला बिझनेस मिळेल. सो तुम्हाला बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही विचार केला तर प्रमोशन मस्ट आहे, की त्यात तुमचं कस्टमर एंगेज राहतो, त्याला न्यू डिझाईन्स मिळतात बघायला, आणि तुम्ही ऍक्च्युअल काय करता आहात ते त्यांना कळतं. तुम्ही वेगळ्या, आणि मेन तुम्ही लाईव्ह त्यांना कनेक्ट होऊ शकता, की तुम्ही कस्टमर टार्गेट तुमचा कुठला आहे हे तुम्हाला कळू शकतं. प्लस USP
की नेमकं कस्टमरला कसं तुम्ही म्हणजे तुमच्या पॉइंटला अट्रॅक्ट करताय. ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला इथे फॅशन ब्रँड जेव्हा तुम्ही करताय तर तुम्हाला हे सगळे पर्स्पेक्टिव्ह तुमचे क्लिअर असायला पाहिजे की नेमकं तुम्हाला द्यायचं काय आणि तुम्ही करणार काय आहात. सो मला असं वाटतं कुठलाही ब्रँड एखादा जो त्याला प्रमोशन केलं तर तो प्रत्येकापर्यंत पोहोचू शकेल. बरोबर मॅम, मी तुम्हाला एक इंटरफेअर करते या प्रश्नामध्ये की तुम्हाला काय वाटतं की SB फॅशनलाच का निवडलं पाहिजे? मीन्स मार्केटमध्ये इतरही फॅशन इन्स्टिट्यूट आहेत, तर तुमच्याच फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये का शिकावं किंवा तुमच्याच इथे का निवड करावी? येस, ऍक्च्युली मी तर म्हणणार नाही की माझ्याकडेच या, पण जेव्हा तुम्ही बाहेरून अनुभव घेऊन येता ना तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येकाला प्रॅक्टिकल नॉलेजची कमी पडते. आणि आम्ही प्रॅक्टिकली ट्रेनिंगवर जास्त फोकस करतो. आता तुम्ही मला म्हणजे एक बघाल की तुम्हाला बिझनेस रन करायचे, जोपर्यंत तुम्हाला त्याचं नॉलेज नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीये सपोज. आणि मी तर म्हणेल की आता बऱ्याच जणांचं असतं की फॅशन डिझायनिंग आहे तर मला स्टिचिंग पार्ट आवडत नाही, मला स्केचिंग आवडत नाही. सो मला असं वाटतं बेसिक थिंग्स आहेत की स्केचिंग तुम्हाला आलंच पाहिजे, स्टिचिंग तुम्हाला आलंच पाहिजे, की हे फाउंडेशन आहे. जोपर्यंत फाउंडेशन तुमचं पक्क होणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे ग्रो करूच शकणार नाही आहात. सो तुम्हाला स्केचिंग आणि स्टिचिंग ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळायलाच पाहिजे. इव्हन तुम्हाला गार्मेंट कन्स्ट्रक्शन काय आणि पॅटर्न मेकिंग काय यातला फरक कळत नसेल, याचं म्हणजे मेन टेक्निक्स कळत नसतील तर तुम्ही पुढे कसं जाल? तुम्हाला एखादा ब्रँड लॉन्च करायचा आहे आणि स्टार्टअप करायचा असेल तर एखादा ब्रँड स्टार्टअप करतात, तुम्ही जो काही कारीगर किंवा को वर्कर्स तुमच्याकडे ठेवणार आहात, तुमच्याच डोक्यात तुमचं डिझाईन क्लिअर नाहीये सो तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणजे तेच होईल ना की तुमच्या डोक्यात वेगळं आहे आणि तो एक वेगळं बनवू, म्हणजे की तुम्ही तुमचं गोल अचीव्ह करू शकणार नाही. सो तुमचं बेस फाउंडेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो आम्ही पक्का करतो. म्हणजे आमच्याकडे प्रॅक्टिकल सेशन्स खूप जास्त होतात. आणि आणखी एक कमिटमेंट काय की तुम्ही 100% परफेक्ट होईपर्यंत आमच्याशी कनेक्ट राहू शकता. असं नाहीये की एखाद्या लेक्चर्समध्ये तुमचं ते सेशन झालंय आणि इफ इन केस काही इमर्जन्सीमध्ये तुम्ही अवेलेबल नाहीये त्या सेशनला तरी तुम्हाला ते म्हणजे परत घेतलं जाईल. ते परफेक्ट करून घेईपर्यंत आम्ही आहोत तुमच्या सोबत. आणि मी तुम्हाला एकच सांगेल की काय होतं, ऍज अ ह्युमन काहीही इश्यूज येऊ शकतात, फॅमिली इश्यूज, आणि त्यातल्या त्यात मुलींना खूप स्ट्रगल करावी लागते. त्यांचं कसं होतं, जे काही आहे तुझं सेकंड प्रायोरिटी दिली जाते, तुझं नंतर. आता तुम्ही विचार कराल मुली आणि मुलामध्ये जो फरक आहे तो कंटिन्यू आहेच. मी म्हणेल की नॉर्मली 1% कुठेतरी आपण ग्रो करतोय आणि अपडेटेड झालोय त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. पण आताही मुलीला तुम्हाला 7च्या आत घरात बोलवावंच लागतं, विचारसरणी बदलत नाही. आणि मुलींना एवढी स्ट्रगल करून इथपर्यंत येतात त्या आमच्यापर्यंत. सो आम्ही त्यांना 100% द्यायला रेडी आहोत त्यांना. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्ही बघा, मी फक्त सर्टिफिकेशन पुरतं शिकवत नाही. डिग्र्या घेणारे बरेच लोक आहेत, पण डिग्रीचं तुम्ही जर रिझल्ट आउटकम्सच काही नसतील तर काय अर्थ आहे? सो आमचा बेस, आमचा फोकस जो आहे लर्निंगचा तो प्रॅक्टिकल सेशन्सवर जास्त आहे. आणि जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही झिरो आहात. म्हणून म्हणजे तुम्हाला डिग्री सर्टिफिकेशन, इव्हन मलाही माझ्याकडे काही स्टुडंट्स दुरून येतात ऍक्च्युली ऍडमिशनसाठी, तेव्हा ते माझे सर्टिफिकेशन्स कुठे बघत नाही. मला काय म्हणायचं, तुमचं टॅलेंट बोललं पाहिजे, त्यांचा कॉन्फिडन्स तुम्ही बोलण्यातच तुम्हाला मिळायला पाहिजे की हा यांच्याकडे शिकवलं, ह्यांनीच छान, ह्याच व्यक्ती छान, हीच पर्सनॅलिटी छान करते तर आपलेही स्टुडंट्स ग्रो होतील. इव्हन माझ्याकडे एक पॅरेंट्स आले होते आळंदीवरून, तर त्यांनी मला कॉलवर बोलले, नंतर समोर भेटायला आले. त्यांनी ऍडमिशन डन केलं आणि म्हणे मॅडम मला ना आमच्या प्रगतीमध्ये दुसरी स्वप्न दिसली पाहिजे. सो त्यांना तो कॉन्फिडन्स, म्हणजे ते त्यांच्या मुलीला माझ्यामध्ये बघताय, तिथेच मी जिंकलीये. आणि मी ऍश्युरिटी देते की आम्ही अगदी मुलींना प्रॅक्टिकली
शिकवायचं कसं, स्टँडअप कसं व्हायचं, बोलायचं अरे कसं, वा. एखादा पोर्शन आहे म्हणजे त्यांचं पर्सनॅलिटी ग्रुमिंग सुद्धा आम्ही करतो की तुम्हाला उभं राहून कसं बोलायचंय. एखादा त्यांना सेशन दिलं जातं की सपोज एखादं सेमिनार आहे, त्यात तुम्हाला काय काय पॉइंट्स कव्हर करायचे, कसे लोकांपर्यंत पोहोचवायचे, ह्या गोष्टी आम्ही त्यांना क्लिअर करतो. फक्त की आमचं प्रॅक्टिकल सेशन्स जे असतात त्याच गोष्टींवर आम्ही भर देतोय आणि त्यांचं फाउंडेशन बेस्ट करतो. इव्हन की त्यांना लर्न अँड अर्न, आमची एक स्ट्रॅटेजी आहे की लर्न अँड अर्न विथ युअर क्रिएटिव्हिटी, की तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही जर अर्निंग केलं तर बेस्ट ऑप्शन आहे ना की Best तुमच्या आहे, लाईफमध्ये. best. सो तुम्ही अगदी कोर्सेस चालू असताना त्याच ड्युरिंग पिरियडमध्ये तुम्ही आमच्याकडे तुमच्या कस्टमरच्या ऑर्डर्स घेऊन या. त्या ऑर्डर्स आमच्या समोर तुम्ही कम्प्लीट करा बरं. आणि त्या कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या कस्टमर्सचे सॅटिस्फॅक्शननी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड हवी की बरं. तुम्ही पुढे घाबरणार नाही. मेन काय होतं, जेव्हा न्यू म्हणजे फ्रेशर्स असतात बरं. तेव्हा त्यांना भीती असते की चुकण्याची भीती असते, मग ते त्या Confidence डील करू हवा. शकत नाहीत त्या गोष्टी. सो आम्ही काय करतो ना की त्यांना प्रॅक्टिकल सेशन्स मध्येच त्यांच्या कस्टमर्सच्या ऑर्डर्सही कम्प्लीट, म्हणजे तेव्हाच त्यांना अर्निंगची सवय लावतो. बरं. आणि मेन काय, आपलं जे काही एज्युकेशन आहे, जे काही ट्रेनिंग आहे, आपण जे काही शिकलो आहोत त्याचा मेन आउटकम अर्निंग मध्ये झालं तरच त्याचा फायदा आहे ना, बरोबर. तरच ते तुम्हाला म्हणजे तुमचं गोल अचीव्ह होतंय. सो मी म्हणूनच ॲश्युरिटी देते प्रत्येक स्टुडंटला की आमच्याकडे आलेल्या प्रत्येक स्टुडंट आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की त्यांचं अर्निंग चालू झालंय. मी म्हणत नाहीये की अगदी सगळे खूप टॉप डिझायनर झालेत, पण एक छोटी स्टेप तरी ते घेतात. बरोबर. एसबी फॅशनचे एमच ते आहे की अगदी तुम्ही मोठे टॉप डिझायनर नाही, पण तुमचं छोटं पाऊल तुम्ही उचला, कारण की तिथे आम्ही तुम्हाला ती सुरुवात करून द्यायला आम्ही आहोत सोबत. ती तुमची सुरुवात झाली की तुम्ही ऑटोमॅटिक तुम्हाला पुढचा वे सापडणार आहे, पुढच्या डिरेक्शनने तुमची वाटचाल सुरू होणार आहे. सो आमचा मेन आहे की तुमच्या फर्स्ट पाऊलला आम्ही सोबत आहोत. इव्हन मी म्हणेल की कसं आहे ना की आपण म्हणतो एक डोंट वेट फॉर परफेक्ट टाइम, Yes. की अगदी पैसे आले की बघू, लग्न झालं की बघू, ह्या गोष्टी मुलींच्या असतात ना की आणखी थोडं. मला म्हणायचं छोटी सुरुवात केली की तुम्हाला डिरेक्शन्स मिळत जातात. बरं. ती सुरुवात आम्ही नक्कीच करून देतो मुलींना आणि मला ती खरंच खूप आनंदाची गोष्ट वाटते की मुली आमच्यापासनं पुढे वाटचाल करतात. अरे वा, खूप छान प्रकारे मॅम तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. ज्या प्रकारे तुम्ही मुलींच्या पहिल्या पावलापासून फॅशन डिझायनिंग जेव्हा मुली करतात, ऑब्व्हियसली एक मनात हे असते, एक भीती असते की कसं होईल, काय होईल, आणि त्याचं तुम्ही जे त्यांना सपोर्ट करत आहे खूप छान प्रकारे मॅम. यावर माझा असा प्रश्न राहील मॅम तुम्हाला, तर मॅम नवीन डिझायनरनी सोशल मीडियावर पहिलं पाऊल उचलण्यासाठी काय करायला हवं? नवीन डिझायनर्सनी सोशल मीडियावर पहिलं पाऊल उचलणं, ही पहिल्या पावलाची सुरुवातच आम्ही SBFI मधनं करतोय. पण तरीही मी सांगेल की फॅशन मध्ये तुम्हाला पहिलं पाऊल उचलण्याची खूप गरज आहे. त्यात तुम्हाला जे काही तुम्ही डिझाईन्स करता आहात, आता आपण बघतोय AI आहे, ChatGPT आहे, की तुम्हाला तुमचं डिझाईन, आता मुलींना बरंच होतं की बेस्ट मोबाईल नाहीये किंवा कॅमेरा क्वालिटीचा इश्यू, आणि मेन काय होतं की आपले जे रील्स आहेत त्याला प्रॉपर म्हणजे फॉलोवर्स किंवा Views, लाईक्स येत नाही. सो ते कॅमेरा क्वालिटीमुळे होऊ शकतं. तर मला असं वाटतं की तुम्ही AIचा वगैरे वापर करून जास्तीत जास्त क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करावा, आणि जे काही करतायत फिनिशिंग बेस्ट असली की ऑटोमॅटिकच ती लोकांपर्यंत पोहोचते. तर फिनिशिंग बेस्ट असावी तुमची, आणि तुम्ही जे काही करताय ते प्रॉपर त्याचा प्रेझेन्स, त्याचा जो आहे त्याचं नॉर्मली तुम्हाला फोटोशूट प्रॉपर करता आला पाहिजे, बॅकग्राऊंड छान असलं पाहिजे, आणि ते रील्स मी म्हटलंच तुम्हाला की बिहाइंड सीन्स लोकांना काय झालंय त्यापेक्षा ते कसं झालंय यात जास्त म्हणजे रस असतो, जाणून घेण्याची त्यांना जास्त उत्सुकता असते. सो जे काही डिझाईन आहे ते तुम्ही नॉर्मली फोटोशूट करून प्रॉपर त्याला थोडा AIचा टच करून तो तुम्ही अपलोड करा. त्याचं टायमिंग असतं, बऱ्याच गोष्टी आता मला तरी वाटतं यंग जनरेशन जास्त अपडेटेड आहे या गोष्टींमध्ये. पण मला तेच म्हणायचे की तुम्ही बॅक स्टेज राहू नका की नंतर करेल. हा पॉइंट जो आहे तो कुठेतरी स्किप करा आणि पुढे जाऊन तुमचे डिझाईन्स एक्सप्लोअर करा.
आणि डिझाईन करतानाही तुम्ही जे काही करताय त्यात थोडा युनिकनेस असायला हवा. मग आम्ही SBFI मध्ये तेच की प्लेन फॅब्रिक मध्ये क्रिएटिव्हिटी तुमची दाखवायची. बरोबर. तर तुम्ही डिझायनर्स आहात, तर तुम्ही तुमचे डिझाईन शो करू शकता करू आणि युनिकनेस दिसला की लोकांना ते कुठेतरी अटॅच कनेक्ट होतं. सो तुमचं जे काही डिझाईन आहे ते थोडं युनिक असावं, थोडं क्रिएटिव्हिटी. मी तुम्हाला पूर्वीच म्हटलं की फॅशन डिझायनिंग फक्त आपल्याला ग्लॅमर असं नाहीये. फॅशन डिझायनिंग मध्ये मॉडेलिंग, रॅम्प ह्या सगळ्या गोष्टींवर आपण फोकस करतो, पण बरोबर. त्याच्या अगोदरची स्टेप मस्ट आहे ना, की हार्डवर्क, त्यानंतर क्रिएटिव्हिटी, जे काही शो करणार आहात, बॉडी वाईज, पर्सनॅलिटी वाईज तुम्हाला तुमचा जो काही डिझाईन तुम्ही लुक देणार आहात. बरोबर. मी तेच म्हणते की तुम्ही एखादं आउटफिट सेल करण्यापेक्षा, एखादं ड्रेस सेल करण्यापेक्षा तुम्ही लुक सेल करा. तो जास्त लोकांना कनेक्ट होईल. कारण की प्रत्येकाला तुम्ही बघत असाल कस्टमर एवढं अपडेटेड झालंय. खूप. आणि पूर्वी जे होतं की म्हणजे ट्रॅडिशनल की वर्षात एखादं कधीतरी एखादा नवीन ड्रेस घेणं होत घेतलं. होता, न्यू साडी होत होती. पण आता काय झालंय, आता एवढं म्हणजे मे बी रील्समुळेच एवढं लोक अपडेटेड झालेत खूप. की प्रत्येक इव्हेंटला, प्रत्येक म्हणजे प्रोग्राम्सला, प्रत्येक ट्रॅडिशनला त्यांना न्यू काहीतरी हवं असतं. रिपीट नको. Yes. आणि मेन काय की कस्टमाइज हवं असतं. बरोबर. त्यामुळे आपल्या डिझायनर्सला एक वेगळी स्टेज मिळाली. म्हणजे आपला मेन फोकस काय, कस्टमर, की कस्टमर्समुळे आपल्याला एक स्टेज मिळाले आणि त्यांना कस्टमाइज डिझाईनच हवे असतात. बरोबर. सो तुम्ही त्यांच्या लुकनुसार, त्यांच्या आउटफिटनुसार, त्यांच्या बॉडीनुसार, त्यांच्या कलरनुसार जर तुम्ही त्यांना डिझाईन करून दिले. मला काय म्हणायचंय, आता नॉर्मली रेडीमेड बरेच दिसतात रील्स मध्येही, बरोबर. पण तुम्ही बिहाइंड सीन्स की या कस्टमरला या कलरमुळे, ड्यू टू हाईटमुळे, ड्यू टू साईजमुळे, की आम्ही हे सगळं यांना डिझाईन करून देतोय, ह्या डिटेलिंग तुम्ही रील्स थ्रू दाखवले तर आणखी ज्यांना खरंच की काहींना असतं हेल्दी असतात, बरोबर. त्यांना स्लिमी लुक कसा द्यायचा, बरोबर. थोडे हाईटने कमी असतील, स्टाउट असतील, त्यांना हाईटेड कसं रिप्रेझेंट. म्हणजे फॅशन डिझायनिंग मध्ये ती जादू आहे, ती ताकद आहे की तुम्ही तुमचं इल्युजन क्रिएट करू शकता. नक्कीच. सो त्या गोष्टी तुमच्या करता आल्या पाहिजे. आणि मला म्हणायचे तुम्ही प्रमोशन करताना ह्या सगळ्या गोष्टी दाखवा. आणि एक आहे की आपला टार्गेट ऑडियन्स. बरोबर. टार्गेट ऑडियन्स कोण आहे की नॉर्मली तर आता प्रत्येकालाच हवं असतं, पण त्यातल्या त्यात यंग मुली, हाऊसवाईफ, बरोबर. म्हणजे फिमेल ओरिएंटेड टार्गेट कस्टमर, की ते आपल्याला कनेक्ट होऊ शकतात. आणि हे सगळे जास्त कुठे असतात, युट्यूब पेक्षा, फेसबुक पेक्षा आपल्याला जास्त ह्यूज क्राऊड कुठे मिळेल, इंस्टाग्राम. कारण इन्स्टंट रील्स कनेक्ट झाले की तिथे त्यांचा कसा 1-2 तास जातात ते कळत नाही. आणि इझिली कनेक्शन होतात ना तुमचे, की इझिली तुम्ही लोकांशी कनेक्ट होऊ शकता. आता इंस्टाग्राम वरून डायरेक्ट व्हॉट्सअपलाही कनेक्ट होता येतं. सो तुम्ही, मला असं वाटतं जास्तीत जास्त प्रेझेन्स तुमचा इंस्टाग्रामवर असावा आणि तोच ऍज वेल ऍज तुम्ही युट्यूब आणि फेसबुकशीही कनेक्ट व्हावं. सो हे 3 प्लॅटफॉर्म तर खूप बेस्ट आहेत. आणि एक तुमच्या डिझाईन्स मध्ये नॉर्मली जे काही तुम्ही प्रेझेंट करताय त्यात एआयचा टच दिला तरी छान आहे. पण एआय जरी आहे तर एआय फॅशन डिझायनरला रिप्लेस करू शकत नाही, अजिबात नाही, अजिबात. कारण की तिथे जी क्रिएटिव्हिटी आहे, ह्युमन टच आहे, तो फक्त डिझायनर देऊ शकतो. सो एआय मुळे आपलं नुकसान नाहीये. हा, जे काही आहे त्याचा थोडा फायनल टचअप वगैरे तुम्ही एआय थ्रू रिप्रेझेंट करू शकता. शेवटी बनवायचं डिझायनर्सलाच आहे. सो डिझायनर्स खूप मस्ट आहे. डिझायनर्स रिप्लेस नाही होऊ शकणार एआय मुळे. ते कलाच आहे ना, कला Yes. कशी रिप्लेस करू शकता. खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. यावर माझा प्रश्न असा राहील मॅम, तर मॅम प्रश्न असा आहे की स्टुडंटने आपला पोर्टफोलिओ कसा तयार करावा आणि त्याचं प्रमोशन सुद्धा कसं करावं. स्टुडंटनी पोर्टफोलिओ तयार करताना, पोर्टफोलिओ हा काही फक्त फोटोंचा कलेक्शन नाहीये. म्हणजे पोर्टफोलिओ मध्ये काय होतं, जनरली स्टुडंट्सला जस्ट आपण केलेलं जे काही फोटोग्राफ्स वगैरे आहेत ते ऍड करतात, त्यांचा बायो वगैरे ऍड करतात आणि पोर्टफोलिओ. तसं नाही, पोर्टफोलिओ हा तुमचा क्रिएटिव्हिटीचा आरसा आहे. सो त्याच्यात कम्प्लीट प्रत्येक डिटेलिंग असावी. जसं की टेक्निकल स्केच असावं, तुमचे हँड स्केचेस असावेत, मूडबोर्ड असावा, तुम्ही इन्स्पायर्ड कशावरून झालात, की एखादं डिझाईन तुम्ही सिलेक्ट केलं त्याचं इन्स्पिरेशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं कोलॅबरेशन असावं त्यात. आणि मेन की ती क्रिएटिव्हिटी
म्हणजे एखाद्याला जी बघितली तर लगेचच ती टच व्हावी कुठेतरी, बरं. कनेक्ट झाली की त्याला म्हणजे एखाद्या क्लायंटला तो बाय करण्याचा म्हणजे मोह व्हावा. असा तुमचा पोर्टफोलिओ असावा असं मला वाटतं. आणि पोर्टफोलिओ करताना मुलींनी काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्यात की मूडबोर्ड, फ्लॅट पॅटर्न, टेक्निकल स्केचेस, जे काही वरचं तुमचं क्रिएटिव्हिटी असेल केलेली, जसं आरी वर्क, हँड एम्ब्रॉयडरी, ह्या सगळ्या गोष्टी तिथे प्रॉपर डिस्प्ले केलेल्या असाव्यात. बरं. प्लस तुमच्या फोटोजची, तुमच्या डिझाईन्सची क्वालिटी जी आहे ती छान असावी. म्हणजे आपण म्हणू शकतो की प्रेझेंटेशन इज इम्पॉर्टंट ॲज डिझाईन. म्हणजे तुम्ही जे काही डिझाईन केलं आहे ते तुमचं प्रेझेंटेशन मध्ये दिसावं, तेवढंच तुमच्या प्रेझेंटेशनलाही इम्पॉर्टन्स आहे. बरं. आणि नंतरच तुमचं ते डिझाईन सेल आउट होऊ शकतं. सो तुमचा पोर्टफोलिओ करताना तुम्ही बेसिक गोष्टी अगदी डिटेलिंग दाखवाव्यात आणि क्वालिटी छान असावं. त्यासोबतच तुम्ही एखादा मेकअप आर्टिस्टला कोलॅबरेट करू शकता, म्हणजे ते आणखी छान पद्धतीने शो होऊ शकेल. सो पोर्टफोलिओ करताना ह्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच अभ्यास करावा. आणि पोर्टफोलिओ करताना कोलॅबरेशन मस्ट आहे. इन्फ्लुएन्सर्स जरी सोबत घेतले तरी खूप छान तुम्हाला व्ह्यूज आणि लाईक्स जाऊ शकतात. म्हणजे तुमचं प्रमोशन, इथेही तुम्ही फॅशन प्रमोशनवरच येऊन अडता की फॅशन प्रमोशन बेस्ट असेल ना, तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली ग्रो होईल. ओके. खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. नक्कीच यावरनं मला असं वाटतं की ज्यांना पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे किंवा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे किंवा कसं त्यांना क्रिएटिव्ह व्हायचं आहे किंवा प्रमोशन कसं करायचं आहे, मला असं वाटतं त्यांना खूप छान प्रकारे कळलं असेल. तर आता मॅम आपण एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत आणि त्या गेमचं नाव आहे रॅपिड फायर. तर मी त्याची सुरुवात करते. तर मॅम आपण आपल्या रॅपिड फायर या गेमकडे वळूया. तर मॅम तुम्हाला जे मी प्रश्न विचारणार आहे तर मोस्ट प्रायोरिटीवर तुमच्यासाठी कुठली गोष्ट आहे किंवा मीन्स कुठली गोष्ट मनाला जास्त हिट होते तुमच्या, ती तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ओके. तर मी स्टार्ट करते. फॅशन और बिझनेस? फॅशन. ओके. टीचिंग की डिझायनिंग? बोथ आर इक्वल बट डिझायनिंग. ओके. ऑनलाईन प्रमोशन की ऑफलाईन नेटवर्किंग? कन्फ्युजिंग. ऑफलाईन नेटवर्किंग. ओके. मेहनत की स्मार्ट वर्किंग? दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहेत पण एक पिक करायचंय. बट स्मार्ट वर्किंग. ओके. स्मॉल बुटीक की बिग ब्रँड ड्रीम? सुरुवात स्मॉल वरून करू शकतात पण बिग ड्रीम असायला हवं. ओके. कन्फ्युजन. ओके. सो क्लायंट सॅटिस्फॅक्शन की प्रोजेक्ट मार्जिन? क्लायंट सॅटिस्फॅक्शन ऑब्विसली. खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. मीन्स एकदम इझिली तुम्हाला सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी आधीच होती. सो थँक्यू सो मच मॅम. मी माझ्या पुढील प्रश्नाकडे वळते मॅम. तर पुढील प्रश्न माझा असा राहील. तर मॅम मी माझा पुढील प्रश्न विचारते. तर मॅम प्रश्न असा आहे की छोटे बुटिक्स आणि स्टार्टअप ब्रँडनी प्रमोशनसाठी एक्झॅक्टली कुठली स्ट्रॅटेजी वापरावी? छोटे बुटीक आणि स्टार्टअप ब्रँडसाठी तुम्ही कमी बजेटमध्ये ना छान कस्टमर रिलेशन्स मेंटेन करू शकता की व्हॉट्सअप बिझनेस आहे. मग तुम्ही तुमचे जे काही ऑफर्स आहेत आणि मेन की तुम्ही क्वार्टरली तुम्ही ऑफर्स लावल्या पाहिजेत आणि ऑफर्स तुम्ही कस्टमर्स पर्यंत पोहोचवायच्या. तर तुम्हाला बेस्ट आहे की व्हॉट्सअप बिझनेस आहे, त्यावर तुम्ही मेसेजेस ब्रॉडकास्ट करू शकता. त्यासोबतच इंस्टाग्राम आहे, त्यात तुम्ही छोटे छोटे BTS दाखवू शकता. प्लस जास्तीत जास्त जे काही तुमचे BTS वगैरे आहे ते पॉपअप करू शकता. त्यासोबतच तुम्ही गुगल माय बिझनेस आहे, तिथे तुमचं लोकेशन, तिथे तुमचे फोटोग्राफ्स ते लोड करू शकता. त्यानंतर त्यासोबतच तुम्ही नॉर्मली छोटे छोटे हे असतात, स्टॉल्स असतात, तिथे तुम्ही स्टॉल्सला तुम्ही व्हिजिट देऊन तुमचे स्टॉल्स लावू शकता. ऑफर्स काढणं आणि इफेक्टिव्ह असणं की त्या लोकांशी कनेक्ट करता आल्या पाहिजे. तुम्हाला मेन तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कस्टमर रिलेशन, की तुम्हाला कस्टमरशी कशी डील करता येईल ती तुम्हाला प्रॉपर मॅनेज करता आलं पाहिजे. आणि की कुठल्याही कंडिशनमध्ये काही मिस्टेक्स झाल्या, काही होऊ शकतं. सो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डील करता आल्या पाहिजे. आणि तुमचं प्रमोशन करताना म्हणजे बिझनेसवर फोकस करताना
ह्या गोष्टींचाही साईड बाय साईड तुम्ही, की सपोज एखादा तुमचा क्लायंट आहे, त्या क्लायंटला तुम्ही कुणी कस्टमर आणले किंवा लीड्स आणल्या तर तुम्ही त्यांना एक 10%, 5% त्यांना, म्हणजे की Commission. येस, मला म्हणायचं बार्टर कोलॅबरेशन केलं पाहिजे. हा मस्ट पॉइंट आहे की तुम्ही बार्टर कोलॅबरेशन मध्ये त्यांनाही काहीतरी अर्निंग होत आहे आणि तुमचंही प्रमोशन होत आहे. बरोबर. सो ह्या गोष्टी होतात. इव्हन तुम्ही होर्डिंग्स किंवा ह्या ज्या गोष्टी होतात, आता इन्फ्लुएन्सर्स आहेत, यांना तुम्ही कमी बजेटमध्ये तुमच्या ऍड्स त्यांच्या पेजवर रन करायला देऊ Paid शकता. promotion. येस, इव्हन मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांच्यासोबत कोलॅबरेशन करून तुम्ही तुमचे डिझाईन्स तिकडे त्यांच्या पेजेसवर देऊ शकता. आणि मेन तुमचं डिझाईन रिप्रेझेंट करताना मेन की बार्टर कोलॅबरेशन हा बेस्ट पॉइंट आहे की तुम्ही तुमचं स्टार्टअप कमी बजेटमध्ये करू शकता. नक्की नक्की. खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे की बार्टर कोलॅबरेशन. मला असं वाटतं की फॅशन इंडस्ट्रीमध्ये, मेकअप इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत येस, आणि याची क्लिअरिटी तुम्ही ऑडियन्सला खूप छान प्रकारे दिलेली आहे. कारण काय होतं, फ्रेशर डिझायनर जे बरोबर. असतात त्यांना असं होतं की प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. बरोबर. इव्हन तुम्ही ऍड रन करायची असेल तुम्हाला इन्स्टाला, तरी तिथे तुम्हाला अगदी 300 पासून पेमेंट करावे लागतं. आणि त्यांचं स्टार्टअप असतो. सो सगळीकडे तुम्हाला पैसे देणं चालू असतं. सो गिव्ह अँड टेक, की तुम्ही आमच्या सोबत करा आणि आम्ही तुमच्या सोबत कनेक्ट होतो. सो याने तुम्ही पुढेही जाल, त्यांचंही नुकसान नाहीये, तुमचंही नुकसान नाहीये, इक्वली. आणि मेन की तुमचा मेन जो काही मोठा आहे तोही अचीव्ह होतोय आणि तुमचं प्रमोशनही होतंय विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट. सो तिथे तुम्ही पुढे जाऊ शकता. सो मला तेच म्हणायचंय की बुटिक्स वाल्यांनी तर कस्टमर्सलाही ऑफर्स दिल्या पाहिजे. त्यांच्यासोबत त्यांनी ते सम पर्सेंटेज की तुम्ही एवढ्या ऑर्डर्स आणल्या तर तुम्हाला अशा ऑफर्स आम्ही देऊ शकतो, ह्या गोष्टीं थ्रू त्यांचा बिझनेस वाढवू शकतात ते. आणि जवळचे बीटीएस मध्ये पण त्यांचं आहे की बीटीएस रील्स वगैरे जास्तीत जास्त त्यांनी हायलाइट. कारण काय होतं, एखादी ऑफर आहे आणि ती मला म्हणजे कुठेतरी वाटते की म्हणजे ट्रस्टवर्दी आहे की नाही. बरोबर. ती आपल्याला बऱ्याच वेळा होतं ना की ऑफर आहे, मग ती खरीच आहे का, ती देणार आहेत का, की तिथपर्यंत जाईपर्यंत. सो बीटीएस तुम्ही शेअर केले ना तर ते कळेल, अरे हो हे खरंच आहे. येस, विश्वास बिल्डअप होतो आणि तुम्ही लगेचच कनेक्ट होऊ शकता. म्हणजे तुमचा जी काही ऑफर आहे ती कस्टमर पर्यंत पोहोचेल आणि कस्टमर तुमच्याशी कनेक्ट होईल. किती काही म्हटलं तरी ऑनलाईनवर अजूनही लोकांचा तितका पुरेसा विश्वास नाही. तेवढं आहे. ऑनलाईन जरी म्हटलं ना, जोपर्यंत समोरून, कारण तुम्ही बघताय बरेच फेक केसेस होतात, फ्रॉड होतात. सो त्यामुळे हे कुठेतरी स्टॉप लागतं की रियालिटी जोपर्यंत कस्टमर बघत नाही तोपर्यंत त्याला सॅटिस्फॅक्शन होत नाही की इट्स रिअल, प्रत्यक्ष. येस. खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलं आहे. तर मॅम, माझा पुढील प्रश्न असा आहे की तुमचा करिअर मंत्र काय आहे? माझा करिअर मंत्र म्हणाल तर स्किल ओव्हर डिग्री. की सर्टिफिकेशनच्या मागे नका पळू, डिग्रीच्या मागे नका पळू. तुमची जी स्किल आहे, जी क्रिएटिव्हिटी आहे, त्याला बिझनेसचा जोड द्या. कारण की तसंच तुम्ही ग्रो होणार आहात. कारण माझ्याकडे आता बरेच ऍडमिशन्स असे येतात, इन्क्वायरीज आल्या तर त्या अगोदर विचारतात, मॅडम याचं सर्टिफिकेट मिळणार आहे का, मॅडम डिग्री मिळणार आहे का, मॅडम मला डिग्रीज करायची आहे. सो या गोष्टींवर भर देऊन पुढे आयुष्यात तुम्ही बघितलं असेल कित्येक तरी मुलं डिग्री घेऊन बसलेले असतात. सो मला म्हणायचंय की तुमच्या स्किल्सला क्रिएटिव्हिटीला तुम्ही बिझनेसचा जोड द्या आणि तुम्ही म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याने काय होईल, तुमचा बिझनेस ऑटोमॅटिक रन होईल, स्टार्टअप होईल आणि तुमची स्किल बोलली पाहिजे ना. डिग्री सर्टिफिकेशन तर ते एका फोल्डरमध्ये बंद असतात. सो तुमच्या स्किल्स, तुमची क्रिएटिव्हिटी अशी बनवा, अशी म्हणजे मला म्हणायचं तुमची स्किलच बोलली पाहिजे आणि तुमची क्रिएटिव्हिटीने दाखवलं पाहिजे, हा यू आर फॅशन डिझायनर. तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या म्हणजे सत्यात उतरण्याचा प्रयत्न करा. बिझनेसमध्ये, रियालिटीमध्ये तुम्ही जे काही तुमच्या क्रिएटिव्हिटी दाखवणार आहात त्यातच तुम्ही प्रोग्रेस करू शकता. म्हणजे डिग्री सर्टिफिकेशन हा नेक्स्ट पार्ट आहे. तुमच्या स्किलवर तुम्ही फोकस करा आणि त्या स्किलला, क्रिएटिव्हिटीला पुढे नेण्याचा, पुढे मार्ग दाखवण्याचा प्रयत्न आम्ही SB फॅशन इन्स्टिट्यूट करू. फास्ट ट्रॅक टू सक्सेस, इथे आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. वा वा, खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. यावर माझा क्रॉस प्रश्न असा राहील मॅम की फॅशन डिझायनर जे असतात ते ऑब्व्हियसली त्या प्रोफेशन मध्ये आहे, तर त्यांनी पण फॅशनवर राहायला पाहिजे का की नाही? कारण की खूप फॅशन डिझायनर नाही राहत, मी बघितलंय. तर यावर तुम्ही काय म्हणा?
बेसिकली म्हणजे अशी नेसेसिटी नाहीये, पण काय ना, जो दिखताय वही बिकताय. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी रिप्रेझेंट म्हणजे राहिलं पाहिजे प्रेझेंटेबल. आणि त्यातच जर तुम्हीच प्रेझेंटेबल नाही आहात तर तुम्ही काय देणार, असं होतं बऱ्याच वेळा. की आता तुम्ही बघाल एखाद्या मार्ट मध्ये गेलात तर ती गोष्ट घ्यायला तुम्हाला कन्फ्युजन नसतं, डाऊट नसतो. बरोबर. त्याचप्रमाणे एखाद्या होलसेल म्हणजे शॉपकीपर कडे किंवा असं ऑन रोड गेला तर तिथे तुम्हाला डाऊट असतं, अरे क्वालिटी. येस. सो मला म्हणायचंय तुमच्याकडे बघून लोकांना कळलं पाहिजे, येस दिस इज अ प्लेस, की मला जे हवंय ते तिथे मला मिळणार आहे. सो तुमच्याकडे बघून लोक आलेच पाहिजे, म्हणून तुम्हाला तेवढं प्रेझेंटेबल बरोबर. असतं. ऍक्च्युली ही काळाची गरज आहे की तुमच्याकडे बघूनच लोक येणार आहेत. आता तुम्ही बघाल फॅशन म्हणजे एक मेकअप आर्टिस्ट आहे. बरोबर. मेकअप आर्टिस्ट प्रॉपर स्वतःच वेल ड्रेस नाहीये किंवा makeup केस नाहीये. वगैरे प्रॉपर नाहीयेत, मेकअप नाहीये, आणि ती म्हणजे क्लासेस वगैरे घेते किंवा मेकअप करून देते मेकअप आर्टिस्ट. तर लोकांना डाऊट असेल, अरे हिला येतंय की नाही. सो त्यामुळे तुम्हाला प्रेझेंटेबल असणं खूप गरजेचं आहे. पण हा सेकंड पार्ट आहे. नॉर्मली तुमचं टॅलेंट, तुमचं स्किल बोलतंच, आणि माउथ पब्लिसिटी एक असते की तुम्ही पूर्वी केलेले ग्राहक आहेत त्यांनाही जोडून कस्टमर म्हणजे कनेक्शन्स, कस्टमर रिलेशन्स तुमचे लॉंग लास्टिंग राहिला पाहिजे. म्हणजे त्या थ्रू तुमची ऑटोमॅटिक पब्लिसिटी होत जाते, तुमचं प्रमोशन होत जातं. आता नॉर्मली डिजिटलायझेशन झाल्यामुळे आपण इन्स्टावर, युट्यूबवर, फेसबुकवर डिपेंड आहोत. पण पूर्वी नॉर्मली आपण माउथ पब्लिसिटीवरच डिपेंड होतो, आणि तीच तुमची म्हणजे मी म्हणेल तीच तुमची सक्सेसची पावती आहे. बरोबर. मीन्स कम्युनिकेशन पण महत्वाचं Yes, आहे, yes. प्रेझेंटेबल राहणं पण महत्वाचं आहे. कम्युनिकेशन महत्वाचं आहे, तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही काय देणार आहात, ते कसं प्रेझेंट करणार आहात, त्या सगळ्या गोष्टी मेन आहे. क्लिअरिटी. येस, क्लिअरिटी महत्वाची आहे की तुम्ही क्रिस्टल क्लिअर असायलाच हवं, तर तुम्ही पुढे ग्रो करू शकता. खूप छान प्रकारे मॅम ते उत्तर दिलेलं आहे. तर मॅम माझा शेवटचा प्रश्न असा आहे जो महत्वाचा आहे की फॅशन डिझायनिंग मध्ये जे कोणी विद्यार्थी इच्छुक आहेत स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आणि स्वप्न बघण्यासाठी, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्या? फॅशन डिझायनिंग मध्ये इच्छुक असणाऱ्या स्टुडंट्सला मी सांगेल की तुम्ही जे काही करणार आहात पुढे, फॅशन डिझायनिंग मध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. काय होतं ना, लोकांना हेच क्लिअर नाहीये की फॅशन डिझायनिंग म्हणजे काय. येस. सो फॅशन डिझायनिंग मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत की तुम्ही फॅशन स्टायलिस्ट बनू शकता, फॅशन मर्चंडायझर बनू शकता, स्वतःचं बुटीक रन करू शकता, इन्स्टिट्यूशन्स ओपन करू शकता, इव्हन फॅशन फॅकल्टी म्हणून काम करू शकता. त्यासोबतच तुम्हाला बरेच गव्हर्नमेंट जॉब पण आहेत की जे लोकांना माहितीच नाहीयेत. येस, की आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत, डिग्री कॉलेजेस आहेत, तिथे फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस आहेत. त्यासाठी ज्या फॅकल्टीज लागतात तेही आपल्या फॅशन थ्रूच जातात ना. सो आणि येस, DVT, MPSC असे बरेचसे पोर्टल्स आहेत की त्यात स्पेशल फॅशन डिझायनिंगच्या फॅशन डिझायनिंग फील्डसाठी जे टीचर्स, फॅकल्टीज लागतात त्यांच्या ऍड्स रन होतात. म्हणजे त्यांना ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण ते लोकांना अवेअरनेस नसल्यामुळे. सो मला म्हणायचे फॅशन फक्त असं महिनाभर, वर्षभर केलं तर होत नाही. ऑलमोस्ट तुम्हाला डिग्री आहे, डिप्लोमा आहे, मास्टर्स आहे, इव्हन त्यात PhD सुद्धा आहे. मी स्वतःच डिप्लोमा केलाय, डिग्री केली, मास्टर केलंय. सो तसं भरपूर काही करण्यासारखं आहे. मला काय म्हणायचंय, 15 महिन्याचा, वर्षाचा, 6 महिन्याचा कोर्स झालाय, तुम्ही स्टॉप नका हो, त्यात कंटिन्यू करत राहा. पुढे तुम्हाला रस्ते सापडत जातील की स्वतःचा ब्रँड लॉन्च करू शकता. हा तर एक आहे की याच्यात बिझनेस करण्याचे वेजही भरपूर आहेत आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीजही भरपूर आहेत. त्यासोबतच तुम्ही जे काही करता आहात, सपोज फॅशन आहे, तर बऱ्याच नवीन म्हणजे जे स्वप्न बघणाऱ्यांना त्यांना फॅशनचं रिअल रूप माहिती नसतं. काय होतं, त्यांना वाटतं की फक्त टॅबवर डिझायनिंग करणं किंवा नॉर्मली मॉडेलिंग, रॅम्प वॉक, फॅशन शोज, ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचा फोकस असतो. म्हणजे फ्रेशर्स बोलतील. पण नॉर्मली रियालिटीमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जसं की मी म्हटलंच तुम्हाला की हार्डवर्क प्लस क्रिएटिव्हिटी याचं जे मिश्रण आहे दॅट इज कॉल्ड फॅशन डिझायनिंग. तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज
प्रॉपर नॉलेज मिळायला पाहिजे आणि तुम्ही ते घेतलं पाहिजे. की लर्निंग फेज आहे तर आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आणि मी नेहमीच सांगते की आम्ही SBFI मध्ये प्रॅक्टिकल सेशन्सवर भर देतो. सो प्रॅक्टिकल तुमचं स्ट्रॉंग असेल ना तर तुम्ही तुमचा बिझनेस, तुम्ही फॅशन मध्ये नाव कमवू शकता 100%. सो मला म्हणायचंय की तुम्हाला पॅटर्न मेकिंगचं नॉलेज असायला पाहिजे, फॅशन स्टायलिस्ट मध्ये तुम्हाला कलर थेअरीचं नॉलेज पाहिजे, फॅब्रिक नॉलेज पाहिजे, टेक्स्चर नॉलेज पाहिजे, इव्हन सिल्वेस्टचे नॉलेज हवेत, प्रिन्सिपल्स ऑफ फॅशन काय आहे, एलिमेंट्स ऑफ फॅशन काय आहे, ह्या सगळ्यांचं नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे. सो ते तुम्ही तो जो बेस आहे, जो फाउंडेशन आहे तो पक्का करा आणि त्यात नक्की तुम्ही पुढे जाल. जेव्हा तुम्ही 100% असाल तेव्हा तुम्हाला 50%चे चान्सेस असतात सक्सेस मिळण्याचे. सो तुम्ही ते 100% फाउंडेशन बेसलाच तुमचं क्लिअर ठेवा. की तुमचं फाउंडेशन क्लिअर असेल तर तुम्ही स्वतःला अपग्रेड करत 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 ती अचिव्हमेंट तुमची कम्प्लीट होऊ शकते. म्हणजे तुम्हाला तुमचा जो सेट केलेला गोल आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकता. सो त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल बेस, प्रॅक्टिकल सेशन तुम्ही त्या पार्टमध्येही परफेक्ट असला पाहिजेत. इव्हन की आता मी तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे स्किल्स आहे, क्रिएटिव्हिटीज आहे, ओके, त्याचं प्रमोशनही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. प्रमोशनच तुमचं बिझनेस आहे, मी बोललेच मगाशी. सो त्या सगळ्या गोष्टींचं कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे. त्यासोबतच तुमचं कम्युनिकेशन, तुमचा कॉन्फिडन्स, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही हळूहळू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत चला. तेव्हा तुम्ही स्वप्न बघताय म्हणजे तुम्हाला फक्त ड्रेस आले पाहिजे किंवा ब्लाऊज आले पाहिजे हा फॅशन डिझायनिंगचा पार्ट नाहीये. तो खूप छोटासा पार्ट आहे की तुम्हाला ड्रेस येणं, ब्लाउजेस येणं किंवा स्टिचिंग हा खूप छोटा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आणखी बरंच काही आहे करायला. तुम्ही त्या गोष्टींचं नॉलेज घ्या प्रॉपर आणि करत राहा. एक आहे क्रिएटिव्हिटी दाखवत राहा. क्रिएटिव्हिटी आता तुम्ही बघत असाल उर्फी जावेदचे ड्रेसेस, ओके, ते कसे रिअलिस्टिक म्हणजे आपण म्हणूया की म्हणजे डिझायनर व्ह्यूने बघितलं तर खूप म्हणजे क्रिएटिव्ह आहेत, युनिकनेस आहे त्यात. ठीक आहे, मी म्हणू शकते थोडेसे ड्रॉबॅक्स असू शकतात, पण डिझायनर्सनी तिथे खूप त्यांचं म्हणजे मला म्हणायचं एक्स्ट्रा की कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन जे काही डिझाईन्स केलेले आहेत म्हणजे विचार झालाय तिथपर्यंत. सो मला म्हणायचं आपणही कंटिन्यू आपल्या क्रिएटिव्हिटीमध्ये इनोव्हेशन्स टाकत राहिले पाहिजे. ऑटोमॅटिकली आपण त्या डिरेक्शन्सने जाऊ शकतो. सो फॅशन डिझायनिंग करताना ह्या सगळ्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मला म्हणायचंय विचार का करताय तुम्ही फॅशन मध्ये करिअर करण्याचं? आता ऍक्शन घेण्याची वेळ आहे ना. आता ऍक्शन घ्या. फॅशन डिझायनिंगच्या इन्स्टिट्यूशन्सला व्हिजिट द्या, ऍडमिशन घेऊन तुम्ही पुढे ग्रो करा. कारण काय होतं आपण विचार करण्यातही खूप वेळ घालवतो. आता बघितलं ना तुम्ही बऱ्याचशा, आता माझ्याकडे बरेच लेडीज पण आहेत आणि 12th पास स्टुडंट्स पण आहेत. सो बरेचसे मॅडम मी मागच्या वर्षापासून विचार करते की मला फॅशन मध्ये करिअर करायचंय. ठीक आहे, काही घरच्या इश्यूजमुळे मी त्यावर फोकस करू नाही शकले, पण आता मला वाटतंय. पण तो विचार करण्यातही ते 5-6 महिने जातात. तेवढ्या वेळात त्यांना किती नॉलेज मिळेल ना त्यावर. म्हणजे वेळ वाया नका घालवू. हाच माझा म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की तो वेळ गेलेला जो आहे तो युटिलाइज करा. इथून पुढे पटकन ऍक्शन घ्या आणि फॅशन डिझायनिंग मध्ये तुमचं करिअर घडवा. कारण की खूप छान अपॉर्च्युनिटीज आहेत आणि इन्स्टंट अर्निंग. फायनान्शियल फ्रीडम हवंय तुम्हाला, मेन पार्ट आहे तो आपल्या लाईफचा. म्हणजे ऍटलिस्ट विमेनचा तरी की मला तरी वाटतं प्रत्येक मुलीने, प्रत्येक महिलेने फायनान्शियल फ्रीडम त्यांना मिळायला हवं. आणि ते त्यांच्याच हातात आहे ना. आईकडून घ्यायचंय, पप्पाकडून घ्यायचे, हस्बंड कडून घ्यायचे, हे देणारी लोक आहेत, त्यांचं ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण मला काय म्हणायचं, आपण कधीपर्यंत मागायचं ना, आपण देणाऱ्यातले बनलो पाहिजे. सो फायनान्शियल फ्रीडमवर तुम्ही फोकस करा, तुमचं अर्निंग स्टार्ट करा, कारण ते तुमच्या हातात आहे. आताही वेळ गेलेली नाहीये. कधी तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही स्टेजला फॅशन डिझायनिंग मध्ये तुमचं करिअर घडवून अर्निंग करू शकता. वयाची मर्यादा नाहीये तुम्ही. आणि मेन किती ड्रॉबॅक्स असले, किती आपल्याला प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करता आलं पाहिजे. घरचे जाऊ देत नाहीयेत, घरच्यांची इच्छा नाहीये किंवा असे बरेच एक्सक्युजेस, आपण एक्सक्युजेसला मोठं करतो. मला म्हणायचं सोल्युशनवर का फोकस करत नाहीये की ठीक आहे आतापर्यंत जे झालं ते झालं, पण यापुढे मला एक डिसिजन घ्यावा लागेल, एक स्टँड घ्यावा लागेल स्वतःसाठी. तेव्हा मी फायनान्शियली
सिक्युअर होऊ शकेल, मला फायनान्शियली म्हणजे इंडिपेंडेंट बनवू शकेल. सो मला असं वाटतं आजच्या काळाची प्रत्येक मुलीची गरज आहे, प्रत्येक महिलेची गरज आहे की तिने फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हावं. ज्या प्रकारे मॅम तुम्ही आमच्या ऑडियन्सला क्लिअरिटी दिली आहे की फॅशन इंडस्ट्रीमध्ये पण खूप मोठं मीन्स फॅशन डिझायनिंग मध्ये पण खूप मोठं तुम्ही स्वप्न बघू शकता, करिअर घडवू शकता. तर मॅम खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्याशी चर्चा करताना खूप गोष्टींची क्लिअरिटी मिळाली मला सुद्धा आणि ऑडियन्सला सुद्धा. तर मॅम थँक्यू सो मच तुम्ही इथे आला. पण मला असं वाटतं की जाता जाता तुम्ही SB फॅशन इन्स्टिट्यूट बद्दल नक्की सांगितलं पाहिजे, बिकॉज मला असं वाटतं तुम्हाला इतकं सगळं जे नॉलेज मिळालेलं आहे, तुमच्या स्वप्नांची क्लिअरिटी मिळालेली आहे, तुम्हाला फॅशन डिझायनिंग बद्दल कळलेलं आहे. तर मला असं वाटतं मॅमने SB फॅशन इन्स्टिट्यूट बद्दल नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी जेणेकरून तुम्ही तिथे ऍडमिशन करा. थँक्यू मॅम. SB फॅशन इन्स्टिट्यूट बद्दल सांगेल मी. SB फॅशन इन्स्टिट्यूट मी म्हणेल की एक सुरुवात आहे. प्रत्येक मुलीला, प्रत्येक विमेनला एक पहिलं पाऊल उचलण्यासाठी जी मदत करणारी संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे, ती मी SBFI म्हणेल. कारण SBFI मध्ये मी तुम्हाला सांगितलंच की आमच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्सेस टू सक्सेस, की तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. मेन मोटो काय आहे की तुम्ही इन्कम करणे, तुम्ही अर्निंग करणे, ह्या गोष्टींवर आम्ही भर देतो. कारण आपण जे काही शिकवतो तो प्रॅक्टिकल बेस आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला एवढं ट्रेन करतो. इवन माझ्याकडे जे ऑलरेडी बुटीक ओनर्स आहेत की ज्यांचे 15 इयर्स एक्सपिरियन्स आहेत, असेही लोक की त्यांना थोडेसे प्रॉब्लेम्स येतात, ट्रेंडी डिझाईन्स ब्लाउजेसच्या, ड्रेसेसच्या माहिती नसतात, किंवा आणखी टेक्निकली नॉलेज, डीप नॉलेज कसं मिळवायचं. सो आम्ही प्रत्येकाला, इवन की प्रत्येक बॉडी टाईप नुसार त्यांना नॉलेज देत असतो. की फक्त शिकवायचं म्हणून शिकवणं हा आमचा उद्देश कधीच नव्हता. सो आम्ही कसं प्रॅक्टिकली त्यांना ट्रेन करतो, प्लस त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला सोल्युशन्स कसे देता येईल यावर जास्त फोकस असतो. आणि मेन की आमची ही कमिटमेंट आहे की तुम्हाला 100% येईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि मेन काय की कुठलेही क्रायसिस झाले, कुठलेही इश्यूज आले तरी तुमचा हात मी सोडणार नाहीये जोपर्यंत तुम्ही 100% परफेक्ट होत नाही त्या गोष्टींमध्ये. इवन तुम्हाला स्मॉल स्केलवर बिझनेस स्टार्टअप करायचा आहे, बुटीक टाकायचं आहे, त्यासाठी तुम्हाला मग बिझनेस सपोर्ट पण आम्ही देतो. त्यासोबतच तुम्हाला करिअर गायडन्स मिळतं. इवन की लोन प्रोसेस वगैरे किंवा डॉक्युमेंटरी प्रोसेस, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला इथे ट्रेन करतो. मेन की तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन घेतल्यावर तुम्हाला म्हणजे सिक्युरिटी मिळते. असा मुद्दा असतो ना की काही क्रायसिस, काही इश्यूज झाल्यामुळे तुमचं ऍडमिशन ते ठरलेल्या ड्युरेशन मध्ये कम्प्लीट झालं नाही तर तुम्हाला सर्टिफिकेट देऊन बाय बाय केलं जातं. तसं आमच्याकडे नाहीये. आमची एकच पॉलिसी आहे की तुमच्या सोबत आम्ही तुम्हाला 100% येईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. अरे वा, खूप छान. आणि त्यासोबतच आपल्याकडे फॅशन डिझायनिंग मध्ये जवळजवळ 25 कोर्सेस आहेत. बेसिक टू ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग आहे, त्यात तुम्हाला 1 इयर डिप्लोमा आहे, 2 इयर डिप्लोमा आहे, 6 मंथचे कोर्सेस आहेत, शॉर्ट टर्म कोर्सेसही आहेत. इव्हन आमच्याकडे दुरून दुरून मुली येत आहेत, क्लासेसच्या जवळ आपल्या रूम करून राहत आहेत. त्यांनी म्हणजे मी म्हणेल की बारामती, अमरावती, नागपूर, अकोला, नाशिक अशा आता सध्या माझ्याकडे ऍडमिशन्स आहेत. का तर त्यांना दुरून एवढी ॲश्युरिटी मी देते की तुम्हाला 100% येईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे तुम्ही ऍडमिशन बिनधास्त घेऊ शकता. मेन आम्ही तुम्हाला ॲश्युरिटी देतोय की तुम्हाला 100% येईपर्यंत आम्ही आहोत. त्यासोबतच आम्ही प्रॅक्टिकल नॉलेज देतोय. ट्रेनिंग पार्ट आहे आपल्याकडे. 3 मंथ्स तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग दिलं जातं. फॅशन शोज केले जातात. त्यानंतर नॅशनल फॅशन शोजलाही तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे की तुमचे डिझाईन्स तुम्ही तिथे शो करू शकता. मी नेहमीच सांगत आली आहे की फॅशन डिझायनिंग फक्त टेलरिंग नाहीये, तर फॅशन डिझायनिंग मध्ये तुम्ही तुमचं करिअर खूप छान पद्धतीने घडवू शकता. फॅशन डिझायनिंग खूप काही आहे, त्यात तुम्हाला तुमचं नाव उंचावर नेऊन ठेवता येऊ शकतं. तर तुम्ही फॅशन डिझायनिंग करताना ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा. आणि मुलींच्या दृष्टीने तर खूप बेस्ट सोल्युशन आहे की तुम्ही फॅमिली सांभाळून करिअर तुमचं घडवू शकता फॅशन डिझायनिंग मध्ये. आणि फॅशन डिझायनिंग मध्ये आमच्याकडे 100% प्लेसमेंटची गॅरंटी आहे. आम्ही प्लेसमेंटही देतोय. त्यासोबतच तुम्हाला ट्रेनिंगही दिलं जातं. इवन सकाळी 10 ते 6 आपलं इन्स्टिट्यूट चालू असतो. काही इश्यू आलाच तर तुम्हाला मधले संडेला एक्स्ट्रा लेक्चर्स पण घेतले जातात. मध्ये सेशन्स पण होतात. प्रॅक्टिकल सेशन्सवर आपण भर देतो.
आणि तसं आपलं इन्स्टिट्यूट आहे मोशी प्राधिकरणमध्ये, नाशिक पुणे हायवेला, डॉमिनोजच्या वर, कल्पतरू हॉलमध्ये. खूप छान प्रकारे मॅम तुम्ही उत्तर दिलेलं आहे. मीन्स सगळं तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूट बद्दल माहिती दिली, मला असं वाटतं आमच्या ऑडियन्सला त्या गोष्टीची खूप छान प्रकारे क्लिअरिटी मिळालेली आहे. तर त्यांना त्यांचं भविष्य आता कळलेलं आहे की कुठे जायचंय, फॅशन इंडस्ट्रीमध्ये कसं नाव करायचं आहे. आणि मॅम माझा असा एक प्रश्न होता की 11th-12th नंतर जो एक प्रश्न पडतो की काय करायचंय, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल, स्पेशली मुलींसाठी? येस, फॅशन डिझायनिंग मुली आणि मुलं दोघांसाठी आहे. तुम्ही बघत असाल किती मोठे मोठे डिझायनर्स आहेत, मनीष मल्होत्रा वगैरे. सो मुलांनी मागे राहू नये, पण मुलींना एक बेस्ट करिअर ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की त्या आफ्टर मॅरेज, लग्न झाल्यानंतरही त्या घर सांभाळून त्यांचं करिअर घडवू शकतात, स्वतःचे इन्स्टिट्यूशन्स ओपन करू शकतात. आणि मेन काय आहे की त्यांना क्लिअरिटी आधीच, आता बऱ्याच मुली अशा अपडेटेड आहेत, त्या त्यांच्या पॅरेंट्सला सांगतात की मला फॅशन डिझायनिंगच करायचंय, कारण माहिती आहे पुढे चालून मुलींना. आणि मेन आपण जरी म्हणजे सोशली नाही म्हटलं तरी एक बर्डन असतं मुलींवर की फॅमिली सांभाळावीच लागते. तुम्ही बघत असाल कधी मुलांमध्ये, म्हणजे हस्बंड वाईफ मध्ये बघितले, मुलं सांभाळायला मुलीलाच तिचा जॉब सॅक्रिफाईस करावा लागतो, मुलांना नाही. कारण की आपण पहिल्यापासून एक म्हणतो ना ट्रॅडिशन, तेच फॉलो करतोय. सो मुलींना त्यांचं करिअर घडवण्यासाठी फॅशन डिझायनिंग बेस्ट आहे. आणि यात त्यांनी पुढे एक पाऊल उचलावं त्यांचं. मी तर म्हणेल 11वी म्हणजे 10वी-12वी नंतर त्यांनी अगदी फॅशन डिझायनिंग मध्ये करिअर घडवायचं असेल तर विचार न करता परत मी ग्रॅज्युएशन करेल, मग थांबेल, मग लग्न होईल, ह्या गोष्टींचा विचार आणि ह्या गोंधळात न पडता डायरेक्ट आफ्टर 10th नंतर तुम्हाला ऍडमिशन्स मिळतात फॅशन डिझायनिंगला, तुम्ही तसं जा. म्हणजे तुम्हाला एक ट्रॅक मिळतो. आफ्टर 10 नंतर तुम्ही डिप्लोमा करू शकता, देन डिग्री, मास्टर्स, एव्हरीथिंग इज हिअर. बरोबर. सो फॅशन डिझायनिंगला फक्त कोर्स नका समजू, तेही एक एज्युकेशन पूर्ण त्यात सेगमेंट आहे की तुम्हाला तुमच्या करिअरला पाथ नक्की मिळतो, बेस्ट आहे. सो प्रत्येकाने लवकरात लवकर डिसिजन घेऊन फॅशन डिझायनिंगला ऍडमिशन घ्यावं असं मला वाटतं. खूप छान प्रकारे मॅम, तुमच्याशी चर्चा करून खूप छान वाटलं मॅम. आणि ऑडियन्सला पण खूप गोष्टींची क्लिअरिटी मिळालेली आहे. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही Thank you, आमच्या ma'am. डिजिटॉक मध्ये आला आणि खरंच खूप छान वाटलं. थँक्यू मॅम. मलाही रिद्धी मॅमला भेटून खूप छान वाटलं. असं वाटलं नाही आम्ही खूप वर्षांनी, म्हणजे खूप पहिल्यांदाच भेटतोय, आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत असं वाटलं. म्हणजे एक टॉक करताना नॉर्मल आमचा डिजिटॉक खूप छान झालाय. सो थँक्यू सो मच मॅम. जर तुम्हालाही मॅमच्या SB फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल किंवा मॅमला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही देखील तुमचं करिअर घडवा. अगदी तुम्हाला काहीही कन्फ्युजन असेल फॅशन डिझायनिंग साठी, फॅशन डिझायनिंग बद्दल काहीही कन्फ्युजन असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच करिअर गायडन्स देऊ. आणि असं काही नाही की फॅशन डिझायनिंग मध्ये कुठेही, म्हणजे SB फॅशन डिझायनिंग मध्येच नाही तर तुम्हाला कुठेही जायचं असेल तुम्ही करिअर गायडन्स साठी आम्हाला कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.